गौरवदादा तांबोळे यांच्या फार्म हाऊसवरती आपली सर्वांची जेवणाची सोय आहे. तरी सर्व क्रीडा रसिकांना तदनंतर खेळाडूंना आपण जेवणाचा आस्वाद घ्या. दत्तादा जोंगले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण जेवण देण्यात आलं. तदनंतर जाऊया मॅचकडे. ध्रुव अँड चार्बी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी NB ब्रदर्स दोन टीममध्ये फाईट पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहतो. गौरवला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. मी विनंती करतो कोलिवली टीमचे अष्टपैलू कामगिरी करणारे करण यांच्या माध्यमातून आपण पाहतो गौरवला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येते. गणेशदादा तांबोळे यांच्याकडून कोल्ड्रिंक्स देण्यात आलात. मॅचला सुरुवात कार्पेट लेवलनं फटका पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती अटॅक कार्पेट लेवलनं सिंगलनं सुरुवात पाहायला मिळेल या मॅचची. ध्रुव अँड चार्बी 11 यावेळेस आपण पाहतो बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळेल किशोरच्या बॅट मधून. सातत्यानं कोलिवलीकरांची सलामीची भूमिका ज्यानं खंबीरपणे सांभाळली ना तो किशोर आता या मॅच मध्ये स्वतःच्या टीमसाठी खेळ करत असताना पाहायला मिळतो. 4 धावा अर्जित केल्यात किशोरने 5 आकडा धावफलकावर. KT पॅनलच्या ऑफिशियल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या मॅचसाठी वर्णी लागली. त्यांची देखील प्रशांत तांबोले आणि सुशांत हे चांगल्या पद्धतीनं ऑफिशियल पंचगिरी सांभाळतात. 5 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो हितेश गोलंदाजी करत असताना सलामीची जोडी प्रल्हाद आणि किशोर सायकडवरती. किशोर 4 धावा त्याच्या बॅटमधून आला. तिसरा बॉल, चौथ्या बॉलवरती आणखी एक दर्जेदार पुन्हा त्याच दिशेला फटका पाहायला मिळतो. कव्हरला ठोकला चौकार. तदनंतर या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो दत्तादादा जोगळे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन ठेवा. चौकार हॅट्रिक जर का लगावली तर परेश दादा शिनारे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि चौकार हॅट्रिकच्या गदारावरती पाहू शकाल आपण किशोरला 2 आलात. आणखी एक येणार का? 4 बॉल इथून समाप्त झालेत. हितेशचे खर्च केला टोटल 9. हलक्या हाताने यावेळेस आपण पाहतो प्रयत्न चांगले होते. स्लिपचं क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट पाहायला मिळेल. शिवाजीदादा मार्के यांच्याकडून पारितोषिक किशोरसाठी बॅक टू बॅक षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती लाऊड अपील पाहायला मिळते हितेशची. इथून आपण पाहतोय यस लेग पंचांशी थोडंसं संवाद साधला जाईल. डिसिजन पेंडिंग. षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 चौकार आपण पाहिल्या किशोरच्या बॅटमधून. सलामीची जोडी पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. 5 षटकांचा सामना आहे. विनंती करतो जास्तीचा वेळ लावू नका. लगेचच मॅचला सुरुवात करा.
यावेळेस किशोरच्या बॅटमधून फटका जबरदस्त वाला मिळतोय. आक्रमण चढवले जात आहेत, गोलंदाजीवरती हल्ले केले जातात. चार धावा अर्जित केल्या, टोटल पोहोचते 14 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती राहुल यावेळेस गोलंदाजी करत असताना यावेळेस पुन्हा एकदा कार्पेट लेवलनं फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये आहेत हितेश, फील्ड फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. किशोरचा विचार केला तर सातत्यानं षटकार जरी पाहायला मिळत नसले तर चौकार चौ बाजूने खेळत असतो. चांगल्या पद्धतीने क्रिकेट आम्ही अनुभवतो. किशोरचा देखील आता तिसऱ्या बॉलवरती काय होईल यावेळेस चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता यावेळेस आपण पाहतो आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कार्पेट लेवलने आणखी एक फटका पाहायला मिळतो. दोन निर्धाव चेंडू आल्यानंतर आपण पाहतो एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. लास्ट बॉल जागा बनवत पुढे सरसावत फटका जबरदस्त डीप मध्ये आज क्षेत्ररक्षक दुसरीसाठी निघालेत वेगाने. किशोर डेंजर झोन कडे थोडीशी चुकीची फेकी पाहायला मिळते. कंप्लीट पाहायला मिळतील. दोन लास्ट बॉलवरती आल्या, 2-2च्या मदतीने टोटल बिनगाड्याच्या मोबदल्यात पोहोचली ती 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावरती. हर्षद गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मनसुबा फाईन लेगच्या दिशेला पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. वेगाने फेकलाय थ्रो डेंजर झोन कडे. इथून चुकी पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतील. हर्षद येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. मागील मॅचमध्ये चांगल्या पद्धतीने करामत करत असताना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यानं पटकावली. तोच हर्षद आपण पाहतोय. ह्या मॅचमध्ये देखील त्याला संधी. तिसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित गोलंदाज. सेकंड बॉल अक्रॉस द लाईनने खेळायचा होता. अतिशय वेगानं मिडल स्टंप वरून टॉस होत असताना चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल. तिसरा बॉल फटका प्रल्हादच्या बॅटमधून समोर डीपमध्ये आहेत. वेगाने धावले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. राहुल होते डीपमध्ये. फील्ड आणि फेकी तोपर्यंत 2 नक्कीच कंप्लीट पाहायला मिळतात. या मॅचचा विचार केला चौकार षटकार जरी नाही आला तरी दुहेरी धावेवरती फोकस केलं जातं. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण अनुभवतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. अद्यापर्यंत कुठल्या प्रकारची विकेट गेलेली नाहीये. कार्पेट लेवलने पुन्हा फटका. डीपमध्ये पुन्हा क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूपर्यंत पोहोचतील, फेकतील तोपर्यंत फक्त एक सिंगल.
4 चेंडूंचा खेळ इथवर समाप्त झाला. टोटल 4 चेंडूवरती खर्च केल्यात त्या 5. शिवाजीदादा मार्के यांच्याकडून किशोरच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस अतिशय वेगानं पाहायला मिळतोय चेंडू अफलातून गोलंदाजी साकारत असताना सातत्यानं विचार केला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो वेगानं फेकला. बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. यावेळेस घुटना टेक आणि तमाशा देख फटका जबरदस्त आहे. लॉंग ऑनला टप्पा आदल्यानंतर सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी रवाना केलं किशोरने चेंडूला. 4 धावा अर्जित होत आहेत. 4च्या मदतीने टोटल पुढे सरसावत असताना पोहोचली ती 27 या आकड्यावर. 27 धावा धावफलकावरती 3 षटकांची समाप्ती इथवर होत असताना पाहायला मिळते. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. 3 षटक इथून समाप्त झाले. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. विनंती करतो जास्तीचा वेळ लावू नका. यस यस विनंती ऑफिशियल जास्त वेळ आता खर्च करू नका. लगेच मॅचला सुरुवात करा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. विचार करायला गेला तर ध्रुव अँड चार्वी 11 टीमचे दोन्ही सलामीचे फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. एका हाती किल्ला लढवतात. चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न. 8 चेंडू वैयक्तिक 20 धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. नॉन स्ट्रायकरवरती किशोरला, स्ट्रायकरवरती प्रल्हाद 10 चेंडू 7 धावेवरती खेळत असताना. कार्पेट लेवलने फटका जबरदस्त. डीप मध्ये आरशद आहेत. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. थोडीशी मिसफिल. सावरलं स्वतःला ना आपल्या टीमला. फेकला वेगानं थ्रो. तोपर्यंत फक्त एक सिंगल. गौरव फार्म इथे सर्व ग्रामस्थ त्यानंतर खेळाडूंची जेवणाची व्यवस्था केली आहे. आपण तिथे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या. एक सिंगल आली. इथून मिसफील्ड नक्की झाले आणि इथून यस धाबाच्या स्वरूपात विकेट माघारी येईल. प्रल्हाद माघारी येत आहेत.
दुसरी धाव घेता वेळेस आपण पाहतोय आत्मघाती धाव ठरतीये. फक्त एक सिंगल पाहायला मिळाली. वन डाऊनच्या भूमिकेत रोशन पोहोचतायत. टोटल 29 या आकड्यावरती गडाच्या मोबदल्यात मार्गस्थ चौथं षटक आपण अनुभवतोय. अतिशय वेगाने यावेळेस देखील राहुलनं फेकला चेंडू. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी आपण अनुभवतोय राहुलची. डॉट बॉलची सांगता 2 सलगचे निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. 29 आकडा धावफलकावरती नक्कीच आहे. लगाम लावण्याचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून. 5वा बॉल समोर आलेत. स्टेप आउट करून ठोकलाय. लॉंग ऑन ला किशोर ब्रँड षटकार. सहा धावा आल्यात. तदनंतर आपण पाहतोय शिवाजीदादा मार्के यांचं 1000 रुपयाचं पारितोषिक कमावणार का किशोर. जर का लगातार आणखी 2 षटकार ठोकले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. लास्ट बॉल फटका जबरदस्त डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पकडतील झेल. एक षटकार आल्यानंतर थांबवलं जाईल या वादळाला. बराच काळ तह टोकून बसला होता. सलामीला गेला होता. निर्णायक 13 चेंडू 27 धावसंख्येची 72 पारी खेळून माघारी परतत असताना किशोर 35 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅटर गिरीश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. 4 षटकांची समाप्ती आपण पाहिली. आणखी या इनिंग मध्ये लास्ट 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका जबरदस्त भरपूर उंचावरती आहे. अंदाज बांधताय कदाचित ही चुकी आपण पाहतोय. भरपूर वेगाने धावत आले. कॉलिंग जमलं नाही आणि आपण पाहतोय इथे धाबाच्या स्वरूपात हादरा लागला जाईल. झेलबादची संधी गमावल्यानंतर धावबादवरती फोकस केलं. मिळवली विकेट. स्थिरावली आहे धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक या पहिल्या डावातील मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय सेकंड बॉल कार्पेट लेवलने समोर फटका. डीप मध्ये राहुल आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. परेश डेंजर झोन कडे धावतात. थोडेसे बाजूला थांबले गोलंदाज आणि आपण पाहतोय कंप्लीट केल्या गेल्या या टोटल 38 आकडा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा आहेत. उर्वरित अजून या ओव्हरमधील 4 चेंडूचा खेळ बाकी. तिसऱ्या बॉलवरती फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. रोशनच्या बॅटमधून षटकार. शेवट गोड करत असताना आणखी 2 जर का लगावले तर शिवाजीदादा मार्के यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तदनंतर सुरेश बाबा तांबोळी उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. एक षटकार आलाय. 3 चेंडूंचा खेळ आपण अद्यापर्यंत पाहिला. अक्षयचा टोटल 9 धावा खर्च करत असताना टोटल पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. अक्रॉस द लाईन फटका जबरदस्त पाहायला मिळतो. फाईन लेगला आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय 4 धावा अर्जित करत असताना.
दत्तादा जोगळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय माननीय श्री सुरेशदादा तांबोळे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. यावेळेस आपण पाहतोय आपला तो लाजवाब फटका भरपूर दूरवर डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन आपला विनंती आहे की आपण थोडा कॅमेरा आता मूव्ह करा. तदनंतर शिवाजी दादा मार्गे यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दादांना विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. लास्ट बॉल शेवट गोड करत असताना पाहायला मिळतात. उशिरा जरूर पोहोचले मैदानाच्या आतमध्ये परंतु एक मोमेंटम पारी खेळत असताना पाहायला मिळाले. रोशन 6 चेंडू वैयक्तिक 25 धावा पाहायला मिळाल्या. एक षटकार 3 षटकार 1 चौकाराची खेळी आपण पाहिली. रोशनसाठी जोरदार टाळ्या वाजतायत. आता पाहायला गेलं तर बनवायच्या 30 बॉलवरती 61 मोठं आव्हान ठेवण्यात आले. शिवाजी दादा मार्के यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती अविनाश दादा यांच्या डांगरे यांच्या हस्ते केला जातोय. तदनंतर संतोष दादा वैखरे देखील इथवर उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. तदनंतर आपण पाहतो या स्पर्धे ठिकाणी संतोष दादा वैखरे उपस्थित होत आहेत. मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होतील. तुमचं देखील या स्पर्धे ठिकाणी सहर्ष असं स्वागत आणि इथवर या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल खरंच खूप आभार. विनंती करतो आता जास्तीचा विलंब न लावता लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ध्रुव अँड चार्बी 11 टीम तुम्हाला विनंती असेल आता जास्तीचा विलंब लावू नका. तदनंतर डगआउटमधून देखील विनंती आहे की आपण देखील आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. दत्तादा तांबोळे यांना विनंती करतो की संतोष दादा वैखरे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. परेश शिनारे यांच्यासाठी एक अफलातून पारितोषिक लागलं जाते. जर का मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना झेल पकडला तर संतोषदादा वैखरे यांच्याकडून रॉयल स्टॅग खंबा देण्यात येणार आहे. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे.
विनंती करतो आता जास्तीचा विलंब लावू नका. सलामीची जोडी देखील पोहोचली आहे. निलेश आणि हितेशची सलामीची जोडी आपण पाहू शकता. NB ब्रदर्स टीम जी या टीमनं मात्र एक सामना पराभव स्वीकारावा लागला. आता या मॅचमध्ये अफलातून कामगिरी करावी लागेल बडवायच्या टोटल विजयासाठी. 61 धावा. ध्रुव अँड चार्बी 11 फिल्डिंगसाठी सज्ज होत असताना बाला बिलते. त्यांना देखील विनंती की आता जास्तीचा विलंब लावू नका. लगेच मॅचला आपण सुरुवात करा. KT पॅनलचे ऑफिशियल विनंती करतो प्रशांत तांबोली सरांना की आता जास्तीचा विलंब लावू नका. लगेच मॅचला सुरुवात करा. या बलेस कार्पेट लेवलनं खेळायचा होता. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बाला बोलतोय. चांगल्या पद्धतीनं फेकलाय रोशनने. डॉट बॉलची सांगता. सेकंड बॉल चांगल्या टप्प्यावरती. आणखी एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. सेकंड इनिंगला सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये आलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोशन शिनारे अफलातून गोलंदाजी करतात. शिवाजी दादा मार्के यांच्याकडून जर का मेडन ओव्हर हाताळली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तिसरा बॉल फटका जबरदस्त उंचावरती आहे आणि इथून पकडली जाईल झेल. हादरा लागत असताना NB ब्रदर्स टीमला. पहिला हादरा आपण पाहतो. तदनंतर निलेश दादा तांबोळे देखील उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. तिसऱ्या बॉलवरती विकेट आली. पुन्हा तयार बाला बिलतील रोशन. चौथा बॉल यावेळेस अटॅक. राहुलच्या बॅटमधून दर्जेदार बाला बिलतोय. उडवला मिड विकेटला. लॉंगेस्ट षटकार. यावेळेस स्लिप मधून चेंडूला चांगल्या पद्धतीने ढकलण्याचा प्रयत्न केला. आखेरीस चौकार आपण पाहतो. 4 धावा इथून अर्जित होत असताना बाला मिळतील. शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु अखेरीस आपण पाहतोय सीमारेषेलगत थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बाला मिळालं. 4 धावा आल्या राहुलनं. आता इथून चांगलं लय पकडत असताना बाला मिळतायत राहुल. 6 आल्यानंतर आणखी 4 टोटल उभारी देत असताना 10 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. उत्तम सोय करण्यात आले. गौरव फ्राम इथे आपण जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लगेचच जा.
16 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये टोटल बनवल्या गेल्या 16. एक विकेट नक्की झाले. विनंती करतो जास्तीची टीम मीटिंग आता करू नका प्लीज प्लीज. फास्ट केला, थोडं फास्ट केला. अजय गोलंदाजी मार्कवर. अजयच्या पहिल्या बॉलवरती अटॅक समोर डीप मध्ये क्षेत्ररक्षक अंदाज बांधतात. पकडतील चांगला झेल. हादरा लागला जाईल. महत्वाची विकेट माघारी येत असताना पाहायला मिळते आता इथून एनबी ब्रदर्स टीम जी. हितेश बॅक टू द डगआउट. यानंतर पुढील मॅच डीजे वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी एसके वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण जास्तीचा विलंब न लावता लगेचच आपण टॉससाठी या. पहिल्याच बॉलवरती अजय मार्केने केली करामत. मिळवली आहे गोल्डन विकेट. हितेशला माघारी धारले. 16 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. एसके वॉरियर्स टीमचे कॅप्टन तदनंतर डीजे वॉरियर्स टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. निलेश तांबोली साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा. आणखी एक दर्जेदार चौकार आपण पाहतोय. विकेट आल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. टोटल 20 वरती पोहोचली आहे. टार्गेट आहे 61 धावसंख्येचं. अशाच पद्धतीची बॅटिंग सुरू ठेवावी लागेल जर का विजय संपादन करायचा असेल एनबी ब्रदर्स टीमला या मॅचमध्ये. तर यावेळेस जोरदार लाऊड अपिलानं पंचांनी अपील उचलून धरली आहे. लेग बिफोर द विकेट मैदानातून बाहेर येत असताना पाहायला मिळेल. यस यस ओके. बॅट लागली आहे बॉलला. क्षमस्व आपण पाहतो माफी मागतायत ऑफिशियल. आमचं ऑफिशियल देखील तितकंच गुणवान ऑफिशियल आहेत. प्रशांत तांबोली मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहू शकता. डीजे वॉरियर्स टीमनं नाणेफेकी जिंकली आणि निवडले क्षेत्ररक्षण बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते एसके वॉरियर्स टीमला. दोन्ही टीमला विनंती असेल लगेचच आपण उपस्थित राहा. चौथ्या बॉलवरती फटका जबरदस्त आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड आणि फेकी करतील तोपर्यंत फक्त एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाबेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतात. चार चेंडूंचा केलीतवर समाप्त झालाय. अजय मार्के गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. एक गोल्डन विकेट त्यांनी नक्कीच कमावली. 5 धावा अद्यापपर्यंत त्यांनी खर्च केला. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकडवरती पोहोचतील राहुल ज्यानं बनवल्यात मागील ओव्हरमध्ये 3 चेंडूवरती 16 धावा. करामत आता इथून त्याला करावी लागेल. स्वबलावरती हा किल्ला लढवावा लागेल. अजयचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. 5वा बॉल भरपूर उंचावरती आहे. उंची खूप लांबी कमी. लपकली जाईल आणखी एक झेल. हादरा क्रमांक 3 लागत असताना गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. शिवाजी दादा मार्के यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय ते अजय मार्के याला. अजय मार्के यांचे पिताश्री आपण पाहतोय. भरपूर खुश आहे त्या गोलंदाजीवरती.
न्यू बॅटर दशरथ पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये. राहुल नाखुश असतील स्वतःच्या खेळीवरती. खूप चांगला खेळ चालू होता ना, आपण पाहतोय नियतीनं फेरा फिरवला, माघारी यावं लागले राहुलला. 21 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 विकेट गमावलेत. उर्वरित अजून या ओव्हरमध्ये लास्ट एका बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही आहे. या ओव्हरचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 धावा खर्च करत असताना 2 मौल्यवान विकेट अजयने कमावलेत. 22 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 18 चेंडू अजूनही विजयासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 39चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रति चेंडू 2ची सरासरी इथून राखावी लागेल पाहायला गेलं विजयासाठी. तर NV ब्रदर्स टीमला कैलासदादा शिनारे तदनंतर उत्तमदादा मुने उपस्थित होतात. त्यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. जयवंत गोलंदाजी मार्क वरती येतात. अठरा चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. इथून तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. हलक्या हातानं अजय मार्के आहेत स्लिपमध्ये, फील्ड करतील तोपर्यंत फक्त एक सिंगलनं या तिसऱ्या ओव्हरला सुरुवात पाहायला मिळते. बघून येजा ना. तदनंतर या व्यासपीठावरती आपण पाहतो उत्तमदादा मुने उपस्थित आहेत. यांचा शुभ सन्मान दत्तादादा जोगले यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विनंती करतो दत्तादादा जोगले यांना की आपल्या शुभ हस्ते उत्तमदादा मुने यांचा शुभ सन्मान करायचा आहे. 16 चेंडू 37चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बांधल्यात अद्यापर्यंत 24. 3 गडी गमावल्यानंतर 2 चेंडू आपण पाहिले चांगल्या पद्धतीने फेकलेत. तिसरा बॉल यावेळेस फटका कव्हरला डीप मध्ये. हा क्षेत्ररक्षक पकडलाय चांगला झेल, हादरा लागला जाईल. हर्षद मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जयवंतची आपण अनुभवतोय. 2 सिंगल आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट.
चौथा बॉल हर्षदसाठी फटका जबरदस्त आहे. डीप मध्ये परेश वेगाने धावतात, चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत दुसरीची डिमांड कंप्लीट करत असताना पाहायला मिळतील हर्षद. 24 धावा होत्या, 2च्या मदतीने पुढे सरसावेल. धावा संख्या 26 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. तदनंतर कैलास दादा शिनारे इथवर उपस्थित होतात, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. दत्तादा तांबोली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. लास्ट बॉल वेगानं फिरवली आहे बॅट, कार्पेट लेवलने पाहायला मिळतो फटका. थोडीशी मिसफिल्ड आणि फायदा उचलला. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना पाहायला मिळाले. इथून कंप्लीट पाहायला मिळतील 28. लास्ट बॉल वरती फटका जबरदस्त आहे, वेगाने धावले तिथून. हर्षद मिनमिनेच्या बाट मधून येतोय. शेवट गोड करणारा चौकार, या ओव्हरचा शेवट गोड करत असताना लगावलाय चौकार. 4च्या मदतीने टोटल पुढे सरसावली आहे 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. बारा चेंडू अजूनही विजयासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 28चं समीकरण. चौदाच्या सरासरीने आता इथून धावा बनवायच्या. 12 चेंडू 28 ची गरज आहे. टोटल पोहोचली आहे 33 वरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात अखेरच्या टप्प्यामध्ये सामना आपण पाहतोय. निर्णायक क्षणी सामना येऊन पोहोचत असताना विश्वास दाखवला कॅप्टन अजय मार्केवरती. आता पुन्हा वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी तयार होत असताना तदनंतर गुलाबदादा शेंगदाणे उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. तदनंतर संदीप दादा तांबोली देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. थोडं फास्ट घ्या. ऑफिशियल प्रशांत आपणास विनंती आहे. हे भूक लागली पटकन. 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. इथून चौथ्या ओव्हरला सुरुवात केली जाईल. अजय मार्के ऑन. पहिला बॉल अजयचा यावेळी अतिशय वेगानं. गुलाबदादा शेंगदाणे उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट पाहायला मिळेल. एक सिंगल नक्की झाली आहे. 10 चेंडू आता 27चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतो अजयची. 2 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत. कुठल्याही प्रकारचे जास्तीची धाव नंतर मोठ्या फटक्यांची संधी दिली जात नाहीये. तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा तयार. तिसऱ्या बॉलवरती हर्षदच्या बॅटमधून फटका जबरदस्त आहे. आक्रमण अजय मार्केवरती 6 धाव्यांचं पाहायला मिळेल. मॅक्झिमम षटकार. षटकारानं धावफलक उंचावत असताना पोहोचतंय ते तब्बल 40 आकड्यावरती. जागा बनवत यावेळेला ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीनं चेंडूला भिरकावलं 6 धावेसाठी. 40 धावा धावफलकावरती. आता बनवायच्या विजयासाठी टोटल 9 चेंडूवरती 21. 9 चेंडू 21चं गरज आहे. 3 चेंडू अजूनही अजयच्या ओव्हरमधील शिल्लक. एक आलाय. आणखी 1-2 जर का आले तर
लास्ट ओव्हरमध्ये तितकाच दबाव पाहायला मिळेल गोलंदाजावर. समोर टोकलाय कार्पेट लेवलने थोडी ताकद कमी पडते, वेगाने धावलेत, कंप्लीट पाहायला मिळेल सिंगल. यावेळेस आपण पाहतो चांगल्या टप्प्यावरती, निर्धारित टप्प्यावरती आता गोलंदाजी थोडीशी दिशाहीन भरकटलेली गोलंदाजी सुधारत असताना अजय आपण पाहतो. आता चांगल्या पद्धतीने चेंडू फेस करतो. 41 आकडा धावफलकावरती. आता 7 चेंडू 20चं समीकरण. लास्ट बॉल यस, चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आहे. षटक संपल्याचा इशारा येईल प्रशांतचा. इथून आता विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. गुलाब शेंगदाणे साहेब इथवर उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो की आपण देखील इथवर या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. भरपूर तुमची वाट आम्ही पाहिली आणि अखेरीस आपण पाहतोय वेलात वेल काढून साहेब इथवर उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. सहा चेंडू विजयासाठी गरज आहे 20 धावसंख्येची. 6 चेंडू 20चं समीकरण. पहिल्या चेंडूपासून मोठे फटक्यांचे मनसुबे राखावे लागतील यात शंका नाही. NB ब्रदर्स टीमचा विचार केला तर एक मॅच लॉस झालेत, तदनंतर आता दुसरा संघर्ष त्यांच्या वाट्याला. तदनंतर त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना ध्रुवे अँड 4B11 टीम पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स आपण त्यांच्या माध्यमातून अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवरती आता अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू किशोर तैनात होत असताना त्यांच्या अगेन्स्ट आहेत हर्षद. मॅचला केली जाईल सुरुवात. बनवायच्या टोटल निर्णायक 6 चेंडूवरती 20. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. किशोर म्हटलं तर सातत्यानं चालाकीनं चातुर्यानं गोलंदाजी करत असतो आणि तेच दाखवून देत असताना यावेळेस फटका दर्जेदार आहे. चेंडू चाललाय सीमारेषा लगत, पोहोचेल सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय, 4 धावा आल्यात सेकंड बॉलवर. समीकरणात चेंजेस पाहायला मिळेल. आता हव्यात विजयासाठी येणाऱ्या 4 बॉलवरती टोटल 16 धावा. 4 चेंडू 16चं समीकरण. राजेश तांबोली आणि दिनेश तांबोली यांच्याकडून परेश शिनारे यांनी जर का झेल पकडला तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 4 धावा नक्की झाल्यात. अजूनही विजयासाठी बनवायच्या टोटल 16. हर्षद मिनमिने यांनी जर काही मॅच विजय संपादन केली तर दिनेश दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कोलिवलीकरांसाठी जर का पाहायला गेलं कमी वयामध्ये चांगलं बहारदार क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आम्ही अनुभवलं तो हर्षद पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. स्ट्रायकर नंबरती यावेळेस स्वबलावरती फटकेबाजी नक्कीच करतोय, परंतु तितपत साथ मिळत नाहीये. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देखील किशोरची आपण अनुभवतोय. अर्जुन दादा तांबोली यांना विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. 3 चेंडू अजूनही विजयासाठी गरज आहे 15 धावसंख्येची. चौथा बॉल फटका उंचावरती जरूर आहे, लांबी कमी पाहायला मिळते. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथून केला जाणार नाही, एकच धाबीवरती मांडलं जाईल समाधान. आता इथून समीकरण हार्ड होत असताना पाहायला मिळेल. 2 चेंडू 14 धावसंख्येची गरज. विजयाच्या समीप पोहोचत असताना पाहायला मिळते ध्रुव अँड 4B11 टीम.
चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपण त्यांच्या माध्यमातून अनुभवतोय. तदनंतर एन व्ही ब्रदर्स टीमची फाईट देखील तितकीच तगडी पाहायला मिळते. 2 चेंडू 14चं समीकरण. 5वा बॉल फटका जबरदस्त आहे. पुढे एक टप्प्याखेरी चेंडू सीमारेषा पलीकडे जरूर गेला, परंतु आता समीकरण थोडंसं मागडं. 1 चेंडू अवघ्या 1 चेंडूवरती हव्यात टोटल 10 धावा. 1 चेंडू 10चं समीकरण आपण पाहतो. विजयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथून ध्रुव अँड चार्बी 11 टीमचा. चांगली गोलंदाजी आपण अनुभवतोय. किशोरची लास्ट बॉल. विनंती करतो आता जास्तीचा वेळ लावू नका, लगेचच लास्ट बॉल फेकायचा. लास्ट बॉल वेगानं फेकलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतो. यस, इथून मॅच विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल ध्रुव अँड चार्बी 11 टीम.